ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमाची स्मृती परत आली आहे आणि तिने या सगळ्यामध्ये मैनावती ही तिची आई नाही तर तिची आई मी आहे असा तिने खुलासा केला आणि काय घडलं या भागात पाहूया। इकडे अर्जुन मैनावती आणि सदाशिव यांचा रेकॉर्ड पाहण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो। तेव्हा पोलीस रिपोर्ट पाहून सांगतात की यांचा सगळा पोलीस स्टेशनमध्ये बॅकग्राऊंड रेकॉर्ड असतो आणि ते पोलीस सांगतात की यांचा बॅकग्राऊंड रेकॉर्ड खूप खराब आहे। टायमाला सदाशिव म्हणजे अर्जुनच्या जावयाला घेऊन आलेला असतं पोलीस आणि तो सांगत असतो की 2 दिवसापूर्वी यांनी पॉकेट मारलं होतं एकाचं। तेव्हा पोलीस सांगायला लागतं की ह्याची बायको पण चोऱ्या माऱ्या करते आणि आमच्या पोलीस स्टेशनमध्ये यांचा पूर्ण रेकॉर्ड आहे। सगळं बघितल्यानंतर अर्जुनला चांगला धक्का बसतो। तेव्हा सदाशिव सांगायला लागतो की हे सगळं खोटं आहे, तुम्ही आमची बदनामी करता। तेव्हा पोलीस सांगायला लागतात की तुमची बायको आणि तुमची 5 मुली या सगळ्या चोऱ्या मारा करतात आणि सगळा रेकॉर्ड आमच्याकडे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याचा। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो पूर्ण फॅमिलीच चोर आहे। पोलीस बोलायला लागतात की यांची 5वी बहीण बबली हिचा तर वेगळाच रेकॉर्ड आहे। अर्जुन बोलायला लागतो काय बोलताय तुम्ही। त्यानंतर पोलीस सगळे पुरावे दाखवत बबलीचा सगळा रेकॉर्ड दाखवतात आणि बोलतात तुमची बायको असल्यामुळे मी काय बोलत नाही। अर्जुन सांगायला लागतात तुम्ही जे सांगताय ते त्याच्यावर माझा विश्वास पटत नाही आणि तो खऱ्या बबलीचा फोटो दाखवतो आणि बोलतो की ही हाफ मर्डर करून पळून आली आहे आणि तो पोलिसांना तिचा फोटो दाखवतो। अर्जुन सांगायला लागतो ही बबली जी आहे ती माझी बायको नसून ही मला वाटतं तन्वीच असावी। त्याच टायमाला हे सगळं बोलणं सदाशिव तिकडं ऐकत असतो। सदाशिव बोलतो की काय बोलतात तुम्ही। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो की तुमची मुलगी चोऱ्यामारा करायची ना। तेव्हा इथे सदाशिव सांगतो की चोऱ्यामारा करायची पण ती सायली आहे ना ती माझ्या मुलीसारखी वाटतच नाही कारण की तिचा स्वभाव वेगळा आहे। अर्जुन सांगायला लागतो सदाशिवला तुमची फॅमिलीच पूर्ण चोर आहे आणि अर्जुन सांगायला लागतो की तुम्ही बबलीला 5 वर्षाची असताना तिला विकलं। तेव्हा इथे सदाशिव सांगायला लागतो की तुम्हाला कसं कळलं। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो सगळं आम्हाला गुलाबबाईकडनं कळलं। तेव्हा सदाशिव सांगायला लागतो की आमची पहिलेच खायचे वांदे होते त्यासाठी आम्ही हे सगळं केलं होतं। अर्जुन सदाशिवला सांगत असतो की तिथं सांगायचे की तुम्ही तुमच्या मुलीला विकलं। तो इथे सदाशिव सांगायला लागतो मी नाही तिनेच विकलं कारण की तिचं डोकं फिरलेलंच आहे आधी आणि उगाच ती माझं नाव घेते। अर्जुन विचार करतो की आता आपल्याला मैनावतीकडे जायला पाहिजे जे काय ते सत्य समजेल। तेव्हा इथे सदाशिव सांगायला लागतो की जाऊ बापू मला सोडा ना। तेव्हा ते अर्जुन सांगायला लागतो की तुम्ही जे पण सत्य मला सांगाल ना तेव्हा मी तुम्हाला या जेलमध्ये सोडायला सांगेन। इकडे प्रतिमा रविराजांना सांगत असते की मी सायलीला पण माझ्या जुन्या गोष्टी ज्या पण मी सांगते ना त्या टायमाला तिला चक्कर येते आणि त्यानंतर प्रतिमा ही रविराजांना सांगते की मी सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून पाहिली। तेव्हा इथे रविराज सांगायला लागतात की सायलीची तुळशीपत्राची खून तर आपल्या तन्वीच्या पायाखाली आहे। तेव्हा इथे प्रतिमा सांगायला लागते की ती खोटी आहे आणि प्रतिमा सांगायला लागते की मला वाटतं ही सायलीच आमची मुलगी आहे आणि शेवटी प्रतिमाला सायलीच आपली मुलगी आहे असा साक्षात्कार होतो। सायलीच आपली मुलगी आहे सत्य समजल्यानंतर रविराज आणि प्रतिमा सायलीला जाऊन भेटतात आणि बोलतात की तुमच्याकडनं खूप मोठी चुकी झाली आणि आम्ही तुला ओळखायला विसरलो। तूच आमची मुलगी आहेस आणि आमच्या इकडे प्रियासारखी कपार करणारी मुलगी तन्वी बनून आली। आणि रविराज प्रतिमाला सांगायला लागतात तू जो खुलासा केला ना त्यामुळे आता मला खरंच जुन्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि माझ्या स्वतःच्या मुलीला मी ओळखायला विसरलो। आणि तेव्हा इथे सायली सांगायला लागतं की मला वाटलं होतं की मैनावतीने सदाशिव हे माझे आईवडील नाहीत आणि हे माझे आईवडील कोण दुसरेच आहेत कारण की तसे माझे आईवडील होऊ शकत नाही। इथे प्रतिमा सांगायला लागते की माझ्या मुलीला माझी मुलगी म्हणून बोलणारी मैनावती आणि माझ्या मुलीचा हक्क चोरणारी ती प्रिया या दोघांना मी अजिबात सोडणार नाही। प्रतिमाला पहिल्यापासून माहीत असतं की ही सायली आपलीच मुलगी आणि त्यानंतर आता प्रतिमा रुद्ररूप धारण करते आणि ती बोलते की येऊ दे त्या मैनावतीला आता मी तिला सोडणार नाही। पण इथे अर्जुनला मैनावतीने वेगळं सांगितलं असतं आणि तिथे सदाशिवने वेगळं सांगितलं असतं त्यामुळे ते रविराज सांगायला लागतात की इथे आपल्याला सगळ्या गोष्टी विचार करून करायला पाहिजे आणि सामंजस्याने करायला पाहिजे। रविराज सांगायला लागतात की आता बस मला माझी मुलगी मिळाली आणि तीच आता मला पाहिजे। तेव्हा ते प्रतिमा सांगायला लागतात की मी आता सामंजस्याने राहणार सामंजस्याने वागणार नाही मी आता रौद्ररूप धारण करणार। तेव्हा ते रविराज बोलतात तुला मी इतकं चिडलेला पाहिलं नाही कधी। तेव्हा इथे प्रतिमा सांगायला लागते की माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलं गेलं आणि ज्या ज्या गोष्टी मला आता कळाल्यात ना त्यापासून आता मी शांत बसणार नाही। त्यानंतर ते सदाशिव आणि मैनावती घरी येतात त्या टायमाला ते पूर्णाई बोलते की तिथेच थांबा आणि त्या टायमाला इथे अर्जुनने सदाशिवला जेलमधनं सोडून आणलेलं असतं। त्याच टायमाला सर्वांसमोर
पूर्ण आई तन्वीला उभी करते आणि बोलते की तुझ्या पायावरचं तुळशीपत्र दाखव. तेव्हा प्रिया बोलायला लागते हे काय नवीन नवीन तुम्ही काढत असता, हे मला आता काय पटत नाही. पूर्ण आई बोलत की तुझं काय आता चालणार आहे, तू फक्त आता मला पायावरची तुझी तुळशीपत्राची खूण दाखव. तेव्हा इथे तन्वी चांगलीच गडबडलेली असते, तिला आता का समजत नाही काय चाललंय. नंतर प्रतिमा मैनावतीला सांगते का काय म्हणून तुम्ही माझ्या मुलीला तुमची मुलगी म्हणून सांगितलं. ते मैनावती बोलते की तुम्ही आमची मुलगी म्हणून कोणाला बोलताय. तेव्हा ते प्रतिमा सांगायला लागते. प्रतिमा मैनावतीला बोलते की तुम्ही माझ्या सायलीला तुमची मुलगी म्हणून सांगितला होता. नंतर प्रतिमा मैनावतीला सांगते की तुमच्या मुलीची जन्मकून सांगा. तेव्हा इथे मैनावती सांगायला लागते की माझ्या मुलीची जन्मकून म्हणजे तिच्या पाठीवर एक डाग आहे. त्यानंतर खोट्या तन्वीच्या पाठी ती डाग पाहिला जातो आणि त्यानंतर सगळ्यांसमोर सत्य आलेलं असतं की प्रिया ही मैनावतीचीच मुलगी आहे. त्याच टायमाला प्रतिमाने सदाशिवचा आणि मैनावतीचा थोबाड फोडला आणि बोलले की आणि प्रतिमा बोलते की खबरदार, याच्या पुढे माझ्या मुलीला तुम्ही तुमची मुलगी म्हणून बोललात. ती मुलगी तुमच्या मुलीसारखी असू शकत नाही, कारण की तुमचं घराणं हे चोरामारा करणार आहे. तेव्हा इथे मैनावती बोलायला लागते की सायली जर माझी मुलगी नसेल तर तन्वी तर माझी मुलगी आहे ना, ही नाही तर ती. प्रतिमा बोलायला लागते खबरदार. प्रतिमा बोलायला लागते सायली आणि तन्वी याच्यात खूप फरक आहे. शेवटी प्रतिमाने आपली मुलगी आपली आणि तुमची मुलगी तुमची असं बोलत खूप मोठा उलगडा केलेला आहे. शेवटी प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि आता पुढे काय होणार, आता पुढे पाहणे रंजकच होणार आहे.